आश्रमशाळेतील नराधम मुख्याध्यापकाचा पर्दाफाश. अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतून संतापजनक घटना समोर आली आहे. मुख्याध्यापक या पदाचा गैरवापर करून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकुवा तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकावर 14 वर्षीय विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केलाय. विद्यार्थिनीने आपल्या पालकासोबत धडगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन सविस्तर फिर्याद दिली. फिर्यादीत तिने नमूद केले की मुख्याध्यापकाने शाळा आणि वसतिगृह परिसरात तसेच शालेय कार्यक्रमांना जात असताना विविध ठिकाणी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. तसेच वसतिगृहातील एका महिला कर्मचाऱ्याने मुख्याध्यापकास मदत केल्याचा देखील आरोप करण्यात आलाय. या धक्कादायक प्रकरणामुळे जिल्हा शिक्षण विभागात आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय. धडगाव पोलिसांनी पीडित मुलीकडून सविस्तर जबाब घेतला असून या गंभीर प्रकरणाची गतिमान चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आरोपी मुख्याध्यापक आणि संबंधित महिला कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. शाळा म्हणजे मुलांच्या सुरक्षित शिक्षणाचं ठिकाण असावं, पण जेव्हा शिक्षकच शिकवणीऐवजी अत्याचाराचं पाप करतो तेव्हा समाज हादरतो, अशा शब्दात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत परिवर्तन 24 न्यूज पीडित मुलीच्या पाठीशी ठाम उभी राहील. अशा नराधमांना कायद्याचा कठोर धडा शिकविल्याशिवाय समाजमन शांत बसणार नाही. नितीन गरुड, परिवर्तन 24 न्यूज.